त्या दिवशी म्हणालो ना मी, आई असताना आईची कुठली शेवटची इच्छा पूर्ण केली बाबांनी, आणि कोण कुठली आत्या, इतकी वर्ष काही संबंध नाही. आणि आता पण आता करतोय ना. नाही मान्य आहे, चूक झाली होती आधी, पण म्हणून आता ती सुधारायचीच नाही का? आणि तुला कळतंय का, ती बाई आपल्या एवढ्या जवळ राहतीये, आतापर्यंत कोणालाही पत्ता नव्हता तिचा. ही किती ट्रॅजिक आहे. तू बाबा कधीतरी फुलराणीकडे गेला असाल, तिने बघितलंही असेल तुम्हाला, पण काही कारणामुळे ती सांगू शकली नाही, समोर येऊ शकली नाही. कारण तिला आपल्याशी काही संबंध ठेवायचा नाहीये. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. कळत नाही तुम्हाला? बघ, मी कुठेही येणार नाही, माझं काम आहे. आणि तू सुद्धा कडू जाऊ नको, घरी जा, मुलांकडे बघ. अनिश, कुठे चाललायस? खूप महत्वाचं आणि जबाबदारीचं काम आहे. बर, मग काय काम आहे हे तरी सांगशील? नाही म्हणजे 4 लोकांनी विचारलं तुझा नवरा काय करतो, तर मी काय सांगायचं हे तरी कळू देस मला. एका बिल्डरकडे कामाला आहे मी, त्याचे अकाउंट्स हँडल करतोय. खूप कॅश आहे, त्याला नेऊन द्यायची. चल निघतो मी. थांब, गाडी घेऊन जा. काही गरज नाही, जवळच जायचं मला, मी मॅनेज करेन. हो हो, मी येतोच आहे ऑफिसला. हो, पोचतोच आहे. हे काय खालीच आहे मी. हा हो, आलो आलो. बाय बाय बाय. किती हॉरिबल आहे. तरी अशोक काका सांगत होते तुला, तू जाऊ नकोस, पण ऐकायचंच त्यांचं. आज त्या माणसाने तुझ्यावर सुरा उगारला. भलतं सलतं झालं असतं तर. मुळात तुला गरज काय होती तिथे जायची? आणि गेलीस तर गेलीस, त्या तोरणेला सोबत घेऊन गेलीस. एरवी मोठ्या मोठ्या बाता मारत असतो तो माणूस, आणि आज वेळ आल्यावर पळून गेला. तुषार, जाऊ दे ना. बरं, आता पुढे काय करायचं हे ठरवायला पाहिजे आपण. पुढे काय? पोलीस कंप्लेंट करायची आणि मोकळं व्हायचं, बास. अरे, त्याचा निलीमात्यांना त्रास झाला तर? त्या माणसाने त्याचा राग त्यांच्यावर काढला तर काय करायचं? नाही, बरोबर आहे तुझं, पटतंय मला. पण मला जेन्युइनली असं वाटतं की तू पुन्हा त्या एरियात जायचं नाहीस. विषय संपला. नाही तुषार, असं करून नाही चालणार. काही झालं तरी बाबांची सख्खी बहीण आहे ती. आणि हो, त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आणि त्याची शिक्षा सुद्धा भोगली. ज्या अवस्थेत त्या आता राहतायत ना, ते बघून माझ्या अंगावर काटा आला. तुषार, काय काय सोसलं असेल त्यांनी, मी इमॅजिन सुद्धा नाही करू शकत रे. आता जर आपण त्यांना वाचवलं नाही, त्या अशा माणसासोबत एकटं सोडलं ना, तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. आणि नाही, मला मदत करावी लागेल त्यांना. ठीक आहे, तू पॅनिक होऊ नकोस. हे बघ, मला जेन्युइनली तुझ्याबद्दल वाटतं म्हणून मी म्हणालो, इथून पुढे तू त्या एरियात एकटं जायचं नाहीस. बरं, तुला जेव्हा जायचंय तेव्हा सांग, मी येईन तुझ्या बरोबर. तुषार, कशाला असं काय करतेस भैरवी? विसरतेस का तू? तुमच्या लग्नामध्ये मी अनिसचा कान पिळलाय. मानलेला भाऊ आहे मी तुझा. त्यामुळे तू एकटं कुठेही जायचं नाहीयेस. मी तुझ्या बरोबर येणार. आय एम देअर विथ यू. थँक्यू. तुषार, मला वाटतं आपण आत्ताच जाऊयात. भैरवी, आत्ता रात्र होते आणि तू जसं म्हणालीस तसं तो एरिया सेफ पण नाहीये ना. हो, मला माहितीये, पण हे बघ तुषार, मी त्यांना ज्या अवस्थेत बघितलंय ना, त्यानंतर मला तरी झोप लागणं अशक्य आहे. आणि मला लवकरात लवकर त्यांना ह्यातनं सोडवायचंय. त्यासाठी काहीतरी करून मला कम्युनिकेट करावं लागेल. मी म्हंटल ना, मी येतो तुझ्या बरोबर. फक्त मला एक सांग, या सगळ्या प्रकरणाबद्दल तू अनिशशी बोललीस ना? हो, तो नाहीये इंटरेस्टेड या सगळ्यामध्ये, त्याच्यामुळे लीव इट.
प्लीज दरवाजा उघडता का? तू परत का आलीयस? हे कोण आहेत? हा तुषार आहे, माझा मानलेला भाऊ. का आलीयस इथं? मला बोलायचंय तुमच्याशी, महत्वाचं होतं. काय बोलायचंय आणि कसलं महत्वाचं काम? त्यासाठी आधी तू कोण असते तरी सांग ना बाई. मी भैरवी माझगावकर, अशोक माझगावकरांची सून. हे घे आणि चालू पड. माझ्या घराच्या आत पाऊल जरी टाकलंस ना तरी याद राख. हा, चल निघ निघ. तोंड बघत काय उभी राहिलीयस? मी सांगितलं ना निघ म्हणून. चल निघ. ऐका प्लीज प्लीज, जाऊ नका प्लीज, मला बोलू द्या. ऐका, मी तुमच्या सख्ख्या भाच्याची बायको आहे, सख्ख्या भावाची सून आहे. हे बघ हे बघ, मला कोणीही भाऊ नाही आणि माझा कुठला भाचा नाहीये. तू 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 जा ग बाई, मी पाया पडते तुझ्या. तू जा इथनं. तू जर अशीच इथे उभी राहणार असेल ना तर मी माझ्या नवऱ्याला बोलवते. मग काही घडेल त्याला मी जबाबदार नाही, कळलं? तू जा ग बाई, निघ निघ. ऐका. ताई ऐका ना ताई. निघ. ऐका तुम्ही. आता प्लीज. भैरवी, आपल्याला निघायला हवं. आपण निघूया. त्यांना नाही बोलायचंय आपल्याशी. निघूया आपण. नमस्कार साहेब, बोला. माणिक, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अहो, मी त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये जात होतो आणि काही गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. काय बोलताय का साहेब? ते गुंड माझ्या जवळचे सगळे पैसे घेऊन गेले हो. ते पैसे क्लायंटचे होते, बिल्डरला परत करायचे होते. आता तो बिल्डर वसुलीसाठी माझ्या डोक्यावर बसेल. काही कळत नाही. तुम्ही एकदा प्लीज त्या बिल्डरशी बोला ना प्लीज. आता मी काय बोलणार साहेब? साहेब, एवढ्या मोठ्या अमाऊंटचा घोळ झाल्यावर कोण आपल्यावर विश्वास ठेवेल? तरी मी तुम्हाला वारंवार सांगत होतो साहेब, ही लाईन रिस्की आहे, पण तुम्ही ऐकत नाही. माणिक, प्लीज तेवढी अमाऊंट कुठून तरी माझ्यासाठी अरेंज करा ना, नाहीतर माझ्या डोक्यावर खूप मोठं कर्ज होईल हो. प्लीज काहीतरी करा. साहेब तुम्ही शांत व्हा, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी बघतो काहीतरी. पण साहेब, 2 दिवस लागतील. माणिक, 2 दिवस नाही. अहो साहेब, आता एवढी मोठी रक्कम अरेंज करायची म्हणजे 2 दिवस लागणार की नाही? बरं ठीक आहे, मी दिली तुम्हाला रक्कम, पण ती रक्कम तुम्ही मला परत कशी करणार? माणिक, त्याची काळजी करू नका. मी वाटेल ते करीन आणि मी तुमचे पैसे परत देईन. डोंट वरी. साहेब, आत्ताच्या आत्ता लगेच अवघड आहे. पण साहेब, अजिबात काळजी करायची नाही. मी तुम्हाला असा संकटात सोडणार नाही. मी तुमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. प्लीज मला लवकरात लवकर अपडेट करा प्लीज. तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा. कावळा जाम उडत होता, आता भीक मागतोय. अहो साहेब, असा बांबू मारला ना त्याच्या डोक्यावर, मजबूत फुटला तो. गेला तो. गुड गुड. हे घे बक्षीस. आणि या दोघांना पण वाट, मी व्यवहारात इमानदार माणूस आहे. हा, जा आयुष कर. चला रे. अनिश माझगावकर, या माणिकला खड्यासारखं बाहेर देतोय. आता बघ मी तुझी कशी वाट लावतो. खूप स्ट्रेंज आहे यार हे. म्हणजे त्या बाईंना तुझ्याशी बोलायचं देखील नाहीये. आणि बघितलंस, त्या खूप रेस्टलेस वाटत होत्या.
आधी रेस्टलेस वाटत होत्या, पण नंतर बाबांचं नाव ऐकल्यावर पॅनिक झाल्या, मग हायपर झाल्या. मला कळत नाही असं का झालं. ऑब्व्हियसली अशोक काकांवरचा अजूनही राग गेला नाहीये. हा राग नाहीये तुषार, त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. काल बाबा स्वतः भेटायला गेले होते, त्या काहीच बोलल्या नाही. मला विचित्र वाटलं हे, म्हणून मी आज खरं तर त्यांना भेटायला आले. तर आज मला त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची घुसमट दिसली रे. भैरवी, पण आता आपण काय करू शकतो? त्यांना तुझ्याशी बोलायचंच नाहीये म्हटल्यावर आपण काय करणार? मला मला बोलायचंय तुषार त्यांच्याशी, आणि फार वेळ नाही रे, फक्त 5 मिनिटं ऍटलिस्ट. हो हो, मला कळतंय भैरवी, सगळं कळतंय, पण हे बघ आता ना इथे थांबण्यात काही पॉइंट नाहीये. खूप लेट झालाय आणि हा एरिया पण सेफ नाहीये ग. आपण निघूया का? माझे पैसे काय तू पैसे दे माझे, पैसे दे, पैसे दे माझे, दे पैसे. अरे पगा बाई जुगारात जिंकलो होतो ना गाणं ते. जिंकला. चल तुझ्या आईला. तुझी चरबी तुटून टाकेन तुझ्या आईला. तुझ्या खोपडी खोलून तुला नावेवरती पाठवलं ना, चला नाव्याचा पक्या व्हायला. दे पैसे माझे, तुझ्या आईला. तुझ्या आईला तुझ्या. चल ए चल ते काय आला माझे पैसे खातो. ए चल बंद कर. आले एक थंडा करायला. हा तोच माणूस आहे ज्याने सकाळी सुरा उगारला होता. नशीब नुसता सुरा उगरला. हा माणूस कोणाला मारायला सुद्धा पाठीपुढे बघत नाही. एक नंबरचा बेवडा आहे. त्या निलिमताईचा नवरा. तुम्ही त्याच्या नादाला लागू नका. ए चला तुमचं काम करा. ए त्याला घे बसवा इथे. पाणी पाजा त्याला. हा माणूस खरंच खूप डेंजरस आहे. म्हणून निलिमा आत्या ह्या माणसाच्या दहशतीखाली घरात राहतात. ही असली माणसं भेकड आणि पळपुटी असतात तुषार. बाहेर जगाच्या लाथा खातात म्हणून स्वतःची ताकद दाखवतात घरात. अरे बाहेर कोणी किंमत देत नाही ना यांना, म्हणून घरी बायकोवर आवाज चढवतात. मी नाही घाबरत असल्या माणसांना. ए भैरवी, अगं कुठे चाललीस तू? हे बघ, वेडेपणा करू नकोस. मी तुझं ऐकलं की नाही, आता तूही माझं ऐक. आता तू त्या घरात गेल्यानंतर तो माणूस निलिमा आत्यांना अजून त्रास देईल. ते चालणार आहे का तुला? चल आपण निघूया, प्लीज निघूया इथून. चल.